मी एका हॉटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात तिथे एक 50-55 वर्षाची बाई आली. डोक्यावर भलं मोठं जळणाचं ओझं तिनं बाजूला टाकलं. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कुंकवांची छटा. घामामुळे कुंकवाचा लाल रंग भुवईपर्यंत आलेला. धारधार नाक, सुरकुतलेले हात. तिनं 4 जोड देऊन हाताने शिवलेलं नऊवारी लुगडं आणि चोळी असा काही तिचा वेश होता. नुसतंच कालवण मिळाल का ग बाई, माझ्याकडं भाकर हाय. तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईनं शिळी भाकरी काढली आणि दिलेल्या कालवणावर अधाशीपणं खाऊ लागली. मी विचार करायला लागलो, आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ काय यावी तिच्यावर? इतक्यात तिची भाकरी संपायच्या आत ती हॉटेलवाली मुलगी म्हणाली, आजी मिसळपाव घ्या, पैसे नाही घेणार. पोरी आज खाईन पोट भरून, पण उद्या? ती आजीबाई म्हणाली. तुम्हाला मूलबाळ नाही का? मुलगी म्हणाली. त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाही काय, पोरगा मोठा साहेब हाय, परदेशाला इंजिनियर हाय, पण त्याला येळच नाही. कानाखाली कोणीतरी जोराची चपराक मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यंत घुमावा, तसे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि विचारांचं काहूर माजलं. माणूस इतका बदलतो का? आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या या माऊलीची त्याला क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि सगळंच अनुत्तरित होतं. माझी चेहरा खाली घालून मी आता विचार करीत होतो. इतक्यात माझ्या पाठीवर तो थरथरता हात फिरला. मी वरती पाहिलं तर तीच बाई मला म्हणाली, इतका विचार करू नकोस बाळा, तुझ्या आईबापाला नीट जप म्हणजे झालं. मग तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो, कारण एका क्षणात माझं संपूर्ण अंतरंग त्या माऊलीनं वाचलं. पण आम्हाला आमच्याच आईवडिलांचं थोडंसं दुःखसुद्धा कधीच जाणवता येत नाही. जीवनाच्या चचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही कदाचित अगदी अडाणी वाटतो त्यांच्यासमोर. कुठं शिक्षण घेतलं असेल त्यांनी हे? सेटलमेंट, न्यू जॉब, इन्क्रीमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्हीही आमची माणसं कुठं हरवून बसतो आम्हालाच कळत नाही. डोकं जड झालं. मी उठलो आणि चालू लागलो. शेजारच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मास्तर मुलांना विचारत होते, आपण काय शिकलो? मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनियर नाही होता आलं तरी चालेल, पण चांगला जबाबदार माणूस जरूर व्हायचं.